नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील चरोली बुद्रुक या गावामध्ये. मित्रांनो, सलगरपूर बैलगाडा संघटना आज यांच्या गोट्यावर आलोय. हिंद केसरी माळशिरसचं मैदान, त्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेला हिंद केसरी शंभूभाई आणि निलेश काळे यांचा नखरेभाई आज एक नंबरचा मान पटकवलेला आहे. आज आपण हवेली तालुक्यातील सलगर ग्रुपच्या गोट्यावर आलोय. तर त्यांची संपूर्ण टीम आपल्याला सलगर ग्रुपची ही इथं आल्यानंतर भेटलेली. स्वतः शंभू बैलाचे मालक अजित शेठ काळजे हे इथं आल्यावर आपल्याला भेटलेले. शंभू बैलाचा संपूर्ण इतिहास, नक्की बैल कुठनं घेतलेला, कसा होता त्याचा एक प्रकारे जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया शंभू बैल आणि त्यांची संपूर्ण दावण. दादा नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. खूप मोठं मैदान होतं माळशिरसचं 61 पाटी मैदान. तर कसं काही जाण्याचं ठरवलं तुम्ही पहिल्यांदा तिकडं मैदानामध्ये? मैदानामध्ये जायचं असं ठरलं की आमच्या बंधूंची अक्षय आणि अनिकेत यांची निलेदादाशी चर्चा झाली की त्या मैदानात शंभू पळवायचा. निलेदादा म्हणले की बैल तिकडे पळू शकतो चांगला, तर काय करायचं बरं. यांनी म्हटले की दादा पळू. पण आम्हाला रतनचा फेरा झाला होता दत्ता मोठे यांचा, पण काही कारणास्तव ते रद्द झाला. मग त्यानंतर की मग आता काय करायचं, तर दादा म्हणले की असं असं झालंय. तर आमची सर्व टीम सगळे उरकून आम्ही सगळे सज्ज होतो, जायच्या तयारीत होतो. पण ते अचानक काही कारणास्तव रद्द झाल्यामुळं की दादाची गाडी जलवा आणि नखऱ्याची पळणार होती. पण अक्षयचा आणि अनिकेतचा कॉल झाला दादाशी. त्यांच्या चर्चेत दादा म्हणले की ठीक आहे, मग आपण आता हे बोलल्यामुळं यांनी दादाची चर्चा केल्यानंतर दादा म्हणले की शंभू नखरे पडू. मग ही चर्चा झाल्यानंतर त्या माध्यमातून दादांच्या ह्याच्यातून ही गाडी शंभूची आणि नखऱ्याची माळशिरस मैदानात पडली. आता आपल्या घाटामध्ये 4 बैलामध्ये शंभू पळत होता कांड्यावरती. मग तिकडं नियोजन कसं काय झालं की मैदानामध्ये पळण असं वाटलं होतं का डायरेक्ट? नाही, असं तर आता आहे की दादाच म्हणले की बैल तिकडं पळू शकतो चांगला, काय करायचं पोरांना. तर अक्षय अनिकेत आमची बाकी सर्व टीम, सुशांत झाला, सौरभ झाला, सनी झाला, हे वंकरा झाला, हे आमची बाकीचे जे काही आहे बंधू, ते सर्वांचा विचार घेऊन की सर्वांचा विचार घेतला. मग याच्यानंतर सर्वांनी निर्णय घेतला की दादांना हे म्हटलं की पळू, काय हरकत नाही, तुम्ही म्हणता येतं पळू, असं ठरलं. गाडी अतिशय सुंदर पळाली. अतिशय आनंद एवढा झाला की कधी असे हेच नव्हतं की एवढ्या मोठ्या मैदानात एवढा मान भेटेल म्हणून. कुठून झाली खरं शंभूची खरेदी काय? शंभूची खरेदी ते आमचे मावस बंधू आहे
महेंद्र भाऊ कुठे हम्म. यांच्याकडून झाली होती. किती लहान असताना घेतला होता? तो 4 दात होता त्यावेळेस घेतला होता. 4 जाती असताना घेतला. घाटात कसा पळत होता तू? पहिल्यांदा कसं नियोजन होतं घाटात तुमचं त्याचं? घाटाचं नियोजन चांगलं होतं. कांड्यावरती पळायचा का जुकाटात पळत होता. जुकाटात? पळत होता. आता कसं आहे दाताला? आता कडदाताला. कर्जत जुकाटामध्ये किती घाट झाले असं त्याचे? जुकाटामध्ये 50-60 घाट तरी झाले असतील. पहिल्यामध्ये 50-60 घाट झाले. नखऱ्या बरोबर किती वेळा पळाला होता? नखऱ्याबरोबर नाही, कांड्यावरतीच बैल पळत होता. कांड्यावर? हो. नखऱ्या बरोबर पहिल्यांदाच मैदानात? नखऱ्याबरोबर आमचा सलगर आणि नखऱ्याचं जुकाट पळत होतं आणि शिव कांड्यावरती पळायचा. एवढं मोठं माळशिरसचं मैदान होतं, त्या मैदानामध्ये घाटातनं पहिल्यांदाच बैल तिकडे पळायला गेला. काय वाटत होतं? हिंद केसरी मैदानामध्ये 1 नंबर करीन वाटत होतं का त्यावेळेस? 1 नंबर करेन असं आम्हाला फक्त गुलालाचीच आशा होती की आपण गुलाल होऊ शकतो, अशी आमची चर्चा व्हायची. पण कधी म्हणजे असं की एवढ्या मोठ्या मैदानात एवढं मोठं यश मिळणं शक्य नव्हतं आणि ते निलेदादाच्या माध्यमातून आम्हाला तो आनंद व्यक्त करता आला आणि त्यांचे जे नियोजन केलं होतं ते खूप छान झालं होतं सर्व. कारण एवढी डेअरिंग नाही कोण करणार. 4 बैलातनं डायरेक्ट 3 फेऱ्याच्या मैदानाला बैल घेऊन जायचं. तुम्ही डेअरिंग केली ती? ते आता सर्व आमचे ग्रुप मधलेच त्यांनी सर्वांनी मिळून सर्वांच्या सहकार्याने जे शक्य झालं. गट किती नंबरचा असावा होता काय? गट 8 नंबर गटाला, 7 नंबर तासाला. सीमेला पण तेच गट, तोच तास, म्हणजे सगळा योगायोग जुळून आला आणि त्यात आम्हाला यश भेटलं. ज्यावेळेस फायनल झाली त्यावेळेस पुणे नगर जिल्ह्यातील आपले जे गाडा मालक होते त्यांचे फोन यायला लागले असं मला वाटतं. हा, त्यानंतर भरपूर कॉल आले. आपल्यानी भरपूर जणांनी आम्हाला आभार मानले, अभिनंदन केलं सर्वांनी. फायनलच्या आधी नखऱ्या सुटून गेलता मैदानात खाली जाताना, त्यावेळेस काय वाटत होतं नखऱ्या सुटून गेल्यानंतर? नखऱ्या सुटून गेल्यानंतर तर असं वाटत होतं की आम्हाला सर्वजण की आता काय होऊ शकतं, म्हणजे कुणालाच वाटलं नव्हतं की आपला 1 नंबर होईल म्हणून. म्हणजे आणि अनपेक्षित तो आनंद व्यक्त झाला आणि नखऱ्यानी शंभूनी 1 नंबर गाडी ती केली. सुट्टी मेकर कोण होतं काय तिथं? सुट्टी मेकर सागर काळभोर आणि त्यांचे सहकारी. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर चेतन करंडेकर. आपल्या घाटामध्ये 420-30 पर्यंत असतो घाट. तिकडचा पल्ला थोडा लांब असतो, 3 फेरे पळायचे. मग कसं काय हे? 3 फेरे पळायचे. 3 फेऱ्याचा आपल्याला कधी अंदाजच नव्हता. फक्त हे दादा म्हणले की 3 फेऱ्याला आपला बैल पळू शकतो, हेच झालं फक्त की दादा म्हणल्यामुळे शक्य झाले. 4 बैलांची शर्यत आणि चक्री बैल शर्यत, कोणता खेळ चांगला वाटतं? 4 बैलाचा वाटतं चांगला का चक्रीचा? 4 बैलाचा आपला खेळ चांगला आहे. बैल जुळवाजुळवीला कसं काय, म्हणजे 4 बैलात जास्त होतात का चक्रीमध्ये असं? आपल्या 4 बैलात जी जुळवाजुळवी मैत्रीपूर्ण होती, सर्व व्यवस्थित होतं, नियोजन पण चांगलं होतं आणि सगळे आपले की कधी कुणाला शब्द टाकलाय, कधी कोण कुणाला एका मेरेला आपल्या नाही म्हणत नाही, नाराज होत नाही. एखाद्या घाटाला पुढं मागं होतं पण आपल्या आपल्यात ऍडजस्ट करतात सर्व एका मेरेला. तसं त्या क्षेत्रात तिकडे ऍडजस्टमेंट हा प्रकार थोडा अवघड आहे. 4 बैलातनं तिकडे जाऊन 1 नंबरचा हिंद केसरी मान मिळवणं सोपं नाही आणि ते पण पहिल्याच मैदानामध्ये यश भेटलंय आणि ते आपल्या शंभूने करून दाखवलं. काय वाटतंय म्हणजे त्याबद्दल? तर आम्ही घाटात आमदार केसरी झालो, 1 नंबर फायनल झाली, 2 नंबर झाली आणि फायनली झाल्या, घाटाचे राजे झाले. हे सगळे किताब भेटले होते आणि माळशिरस मैदानात हिंद केसरी मैदानात जाऊन पहिल्यांदाच 1 नंबर करणं हे शक्य नाही, हे शक्य करून दाखवलं नखऱ्याने आणि शंभूने. तो आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, एवढा मोठा आनंद आहे. मैदानात ज्यावेळेस निकाल म्हणजे फायनल झाल्यानंतर निकाल निकाल्यानंतर महाराष्ट्र केसरी व्हॉट्सअप ग्रुप, अखिल भारतीय बैलगाडा संघटना व्हॉट्सअप ग्रुप यावरती जाहीर निषेधचे बॅनर पडले की पुणे जिल्ह्यातील जे आपले शंभू आणि नखऱ्या बैल पळाला
त्यांना 1 नंबरचा मान तिथं निषेध दिला नाही. आणि नंतर मग पुणे जिल्ह्यातील सगळे गाडा मालक त्यांच्या व्हॉट्सअपला ते बॅनर पडले जाहीर निषेधचे. ते बॅनर पडले, त्यानंतर निषेध व्यक्त केला की निषेध व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र केसरी ग्रुपवरती जी चर्चा झाली, त्यानंतर आम्हाला भरपूर कॉल आले, सोशल मीडियाद्वारे भरपूर हे झालं, सगळ्या गोष्टीचं सहकार्य झालं. आणि दादांनी कॉल केला, महेशदादा लांडे हिंदुत्ववादी आमदार, त्यांची आम्हाला कायम साथ असते. त्यांनी कॉल केला, त्यांनी बोलले की मी बोलतो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्यानंतर निलेश नाना असतील, निलेश नाना लोखंडे, शेवाळे आबा असतील, आमचे मावस बंधू संदीप काका हरपळे असतील, रामकृष्ण टाकळकर बोगदे साहेब झाले, बाळासाहेब आरोडे झाले, बाबाजी बक्ते झाले, या सर्व मंडळींनी, बिभीषणदादा भोसले झाले, या सर्व मंडळींनी जे काय सहकार्य केलं, ते सहकार्याला मुळे आम्हाला हे हिंदकेसरी किताब भेटला. खरं सांगायचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांची एकी बघायला भेटली. यामध्ये सगळ्यांनी एकजुटीने काम करून हा न्याय मिळवून दिला. सर्वात प्रथम म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्ह्यातील सगळ्यांचा आभार मानायला पाहिजे, कारण खूप मोठं एक योगदान आहे त्यांचं ह्याच्यामध्ये जास्त सहकार्य कुणाकडून भेटलं तुम्हाला? जास्त सहकार्य आपले जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे आहे काम करणारे मी सर्व आहे आपल्या पुणे जिल्ह्याचे, सर्वांचं सहकार्य भेटलं. दादांचं झालं, निलेश नानांचं झालं, बोगदे साहेबांचं झालं, बाळासाहेब आरोडे झाले, बाबाजी बक्ते झाले, बिभीषणदादा भोसले झाले, या सर्व मंडळीचं जे सहकार्य झालं, आबा शेवाळे झाले, या सर्व मंडळींचं जे सहकार्य भेटलं. महाराष्ट्र केसरी ग्रुपवरती जे काही सहकार्य झालं, जेवढे सर्व सभासद आहे, सर्व मंडळी आहे, सर्वांनी जो सोशल मीडियाद्वारे, फोनद्वारे जे काही सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद. त्यांचे शब्दात नाही व्यक्त करता यायचे मला, पण ह्यांनी खूप मोठी साथ दिली आम्हाला, दादांना व आमच्या सर्व ग्रुपला. इथनं मग तुम्हाला तिकडे कमिटीने बोलून घेतलं का माळशिरस? इथनं कमिटीने बोलून घेतलं. नानांचाही फोन, निलेश नानांचाही फोन झालता, त्यांनी तिकडं जी चर्चा झाली त्यानंतर बोलून घेतलं. परत सँडी भाऊ यादव असतील, त्यांनी कॉल केला होता. त्या यात्रा कमिटीचं कसं सहकार्य भेटलं तुम्हाला? त्या यात्रा कमिटीचं बिभीषणदादा आणि निलेश नाना लोखंडे यांच्या माध्यमातून तिथं, आणि सँडी भाऊ आणि आपले महाराष्ट्र केसरीचे जे साहेब, वकील साहेब प्रतीक साहेब, त्यांच्या माध्यमातून जे सर्व गोष्टी त्या कमिटीशी चर्चा करून हे झालं. माळशिरस मैदानाचे आयोजक आप्पा वावरे यांनी आम्हाला बोलून तिथं हिंद केसरीचा 1 नंबरचा मान जो दिला, त्याबद्दल आभार व धन्यवाद त्यांचे, त्यांच्या सर्व कमिटीचे. कधी बस नाही या क्षेत्रामध्ये बैलगाड्या आता ही 3री पिढी असणार. आमचे आजोबा पण गाडा पळवत होते, वडील पण पळवत होते. दावणीला कोणते कोणते बैल होते काय? ह्याच्या आधी आमच्या दावणीला सलगर होता, आमचा मोठा सलगर, हरण्या होता, मथुर होता, मिल्का होता. चांगली बैल होऊन गेली सगळी 1 नंबरची आमची. जशी बंदी उठली, बंदीच्या काळात पण आम्ही 1 नंबर गाडा पळवत होतो, आणि बंदी उठल्यानंतर पण आम्ही आतापर्यंत 1 नंबरच गाडा पळवतो. शंभूची काय खासियत आहे? शंभूची खासियत अशी आहे की दावणीवरती बैल इतका शांत आहे की आमचा जीवांश भैया आणि आमचा लहान पोर जे आहे, कोणी येऊन जरी हात लावला किंवा आमच्या घरातली जे आमच्या आई, बायको, हे सर्व मंडळी कुणी जरी आलं, जरी हात लावला, काही केलं, खायला पाणी, आम्ही जरी घाटात गेलेलो असलो तरी कुणी करतं, कुणालाही कधी अजूनपर्यंत काय दुखापत कधी केली नाही बैलांनी. बैलाचं फक्त एकच आहे की पिकअप चालू केल्यावरती बैलाला दम निघत. बैल कोणताही न्यायचा असू द्या, पण ह्यो दम खात. त्याला असं होतं की कधी मला सोडत. बैल कांड्यावर पळत होते तुम्ही म्हणले कंटिन्यू? बैल जुकाडात पण पळतो, कांड्यावर पण पळतो. गाड्या क्षेत्रात आपल्या कुठल्याही खांदे टाका, कुठं टाका, कधी बैलाने आतापर्यंत आम्हाला माग बघायला लावलं नाही.
आपल्या 4 बैलामध्ये कोणत्या कोणत्या बैलाबरोबर पळाला होता? 4 बैलामध्ये सरपंच मांडेकर सरपंच असतील, हा. त्यांच्या बैलासोबत पळालेला आहे, गोळी सोबत, आणि त्यांचा जो वाडग्या झाला, लखन सोबत, परत चांगल्या चांगल्या बैलांशी, परत टाकवे सरांच्या बैलाबरोबर चांगल्या नामांकित बैलांसोबत बैल पळालेला आहे. कांड्यावरती कोणत्या दुपटावून पुढे पळाले? कांड्यावरती आमच्याच घरच्या जो कडापाशी समोर पण बैल पळालाय, सलगर आणि नाकऱ्या पुढं. हा. परत दादाचा सत्य आहे, सत्य आणि सलगरचा पण जो कडा आम्ही केलं होतं त्याच्यासमोर पण पळालाय, आणि जलवा समोर पण पळालाय. जलवा आणि सलगर पण झुकला होता आम्ही सुलतानपूरच्या घाटात, त्यावेळेस पण कांड्यावरती होता, तिथं पण घाटाचा राजा आणि 2 नंबर फायनल, त्यावेळेस पण कांड्यावरती बैल होता. आणि मुऱ्यांचा हरण्या आणि थोरव्यांचा टायगर, ह्या बारी पुढं पण बाराडीला 1 नंबर फायनल, दिवसभर घाटाचा राजा, 2 दिवस घाटाचा राजा, त्या बारी पुढं पण होता. माळशिरस मैदानामध्ये खरं सांगायचं म्हणजे शंभूनी ज्यावेळेस 1 नंबर केला त्यावेळेस शंभू म्हणजे चरोली गावचा नसून तो पुणे जिल्ह्यासाठी तो पळालेला. तर काय सांगता, बैलगाडा मालकांची एकजुटी झाली त्यावेळेस न्याय भेटलेला. सर्वच बैलगाडा मालकांनी एवढा प्रतिसाद दिला आम्हाला की पुणे, ते आमच्या बैल नसून की हा पुणे जिल्ह्याचा बैल आहे, आणि ह्या सर्वांचा जो आहे तो सर्वांना हिंद केसरी किताब भेटल्यासारखा आहे पुणे जिल्ह्याला. आपल्या बैलगाड्यातला जो आपल्या 4 बैलातला जो महाराष्ट्र केसरी ग्रुप आहे त्या ग्रुपचं सहकार्य कसं आहे तुम्हाला? ह्या ग्रुपचं सहकार्य खूप आहे, म्हणजे आम्हाला कुठलीही अडचण आली तर ह्या ग्रुप जे आहे की आपले तेजस निलक असतील, प्रतीक जाधव असतील, सर्व मंडळींनी आम्हाला वारंवार सहकार्य केलेलं आहे. अजून कोणती कोणती बैल आहे धावणीला? परत आपले दावणीला आमचा सलगर आहे, सूर्य आहे, अजून 2 वासरं आहे, ते कांड्यावरती आता चालू आहे ट्रेनिंग त्यांची, आणि अजून खालच्या गोट्यावरती 2 वासरं आमच्या कांड्यावरती ट्रेनिंग चालू आहे त्यांची. काय वाटतंय आता पुढं छकडीला नियोजन होईल का? कसं पळता दिसन का बरं? छकडीला पळताना आता दादा सांगतीलच, निलेश दादा, त्यानुसार आता पुढचं नियोजन काय होईन आमचे बंधू करतीलच. तर नियोजन करते हे आमचे 2 बंधू, अक्षय अनिकेत, आमचं सुशांत, सौरभ, बाकी आमची सर्व टीम, सनी झालं, आकाश झालं, आकाश तापकीर, बाकी सर्व मंडळी जी आहे, आमचा गोटेभाऊ झाला, सर्व मंडळी एक विचाराने निर्णय घेतात, त्यानुसार नियोजन होतं. मैदानाला त्या दिवशी किती वाजता पोहोचली होती काय सकाळचं? त्या दिवशी आम्ही संध्याकाळीच गेलो होतो, 11-12 वाजता गेलो होतो आम्ही, पाठ गेलो होतो. तिथं थोडा आराम झाला, त्यानंतर एक 8 नंबर गटालाच गाडी पळणार होती, त्यामुळे आम्ही लवकरच बैल भरला, 7-7:30 बैल भरून आम्ही तिथंच लगेच गेलो. याचं काय नाव आहे? नाव सलगर. कुठं घेतली होती? तो सोनू गाराडीच्या गाडीतून घेतला होता आपण, एक 1.5 वर्ष झाला आपण घेतलाय, पण जसा घेतला तसा टॉपच पळतो. कांड्यावरती नियोजन होतं? हा, कांड्यावरती एक 8-9 महिने कांड्यावर पडला, 30-35 गाठ एक टॉपच्या बारीत, 1 नंबरच्या बारी पुढे पडला. कंटिन्यू बैल चेंज होती का त्याला कांड्यावरती? का एकच राहील? नाही, कांड्यावरती भरपूर वासनांसंग पळाला, नामांकित नाही का आपल्या पुणे जिल्ह्यातलं. जो पटात तरी घ्यायचा तुम्ही? जो काढत आपण करंडीला 2020 ला घेतला. कोणकोणत्या बैलांबरोबर पळाला मग आता? निलेश दादाच्या सत्यासोबत, नाकऱ्यासोबत, जालवा सोबत. आता निलेश दादांबरोबरच नियोजन असतं? हा, निलेश दादांबरोबर नियोजन असतं. जलवा सोबत कोणत्या घाटात होता? सुलतानपूरला होता, घाटाचा राजा, आणि 2 नंबर फायनल झाले. परत बवळला पण जालवा सोबतच होता, तिथं पण 2 व्हीलर सामान खरे झाला. आता किती दिवसाच्या गॅपने जुळतं काय? त्याला एक 8-10 दिवसाच्या गॅपने पळवतो आम्ही. 10 दिवसाची. कांड्या पुढं कोणकोणत्या बैलांबरोबर पळाला काय? कांड्यात जेवढे आपल्या पुणे जिल्ह्यात टॉपची बैल आहे त्यांच्या सगळ्यांपुढे पळलाय. टॉपच्या बैलांपुढे सगळ्या बैलांपुढे पळला. हिचं नाव काय? तिचं नाव वीरा आहे. वीरा. म्हणजे आता कसं असतं नियोजन वीराचं? वीराचं नियोजन काय आपल्या बारी पुढेच असतं. बारी पुढे? हा. कोणाच व्हिडिओ का मोकळी सोड का? ती मोकळी पण पळती, बसून पण पळती. बारी कोणाच्या नावाने असते आपली? बारी चिरंजीव आहे, जीवंश अजित पाहिजे.
याच्या नावाने पळते. त्याच्या नावाने पळतो. याचं काय नाव आहे? सूर्या. सूर्या. पूर्ण घेतला होता सूर्या? साताऱ्यातून घेतला होता, जळगाव मधून. आणला त्यावेळेस कसा होता? काय बारीक होता? चौसा होता. 4 जागी. 4 होता. कांड्यावर नियोजन केलं? नाही, जोतच केलं. जोत. हा. किती गाडी झाली त्याच्यावर? तरी एक 10 एक गाडी झाली त्याची. 10 का? जुकाटामध्ये कोणत्या जुकाटात कोणाबरोबर पळाला? कॉकटेल वर पळाला, कुटे आबाच्या कॉकटेल वर पळाला, आणि मुऱ्यांच्या शंकर संघ आणि वळशांच्या मोत्या संघ पळाला. मोठ्या. आता नियोजन कसं असेल त्याचं? नियोजन सध्या आता 2 महिने बांधून होता, पायाला लागलो हा. होतं. करंडीला काटाचा राहिला, तिथे पायाला दुखपत झाली, त्यामुळे बांधून होता. आता आरामावर आहे. आता आरामात पुढच्या सीझनला दिसून. हो, नीट झालाय, पण आता बांधून टाका गणेश फेस्टिवलला गणेश भाई. तर मित्रांनो, आता आपण सलगर ग्रुपच्या गोट्यावर येऊन हिंद केसरी शंभूची मुलाखत घेतलेली आहे. मित्रांनो, माळशिरस मैदानामध्ये हिंद केसरीचा 1 नंबरचा मान भेटलाय शंभूला, आणि खरं म्हणजे 1 नंबरचा न्याय मिळवून दिलेला आज पुणे जिल्ह्यासाठी पळालेला हा शंभू आणि नखऱ्याबाई. खरं म्हणजे सांगायचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं. पुणे जिल्ह्यातील अखिल भारतीय बैलगाड्याची जी टीम आहे, हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांचं खूप मोठं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं. तसेच शेवाळे आबा, तसेच रामभाऊ टाकळकर, संदीप भाऊ बोधगे, बाळासाहेब आरुडे, परत बाबाजी शेठ बगते, निलेश नाना लोखंडे, बिभीषण दादा भोसले, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी टीम आहे पुणे जिल्ह्याची, या संचालक बॉडीने चांगल्या प्रकारे काम केलं. तसेच महाराष्ट्र केसरी व्हॉट्सअप ग्रुपने पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यामध्ये जवळपास पुणे जिल्ह्यातील सगळे गाडा मालक, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केले. पुणे जिल्ह्यातील म्हणजे जो ऍडमिनचे जे ग्रुप आहे, त्या ग्रुपचे ऍडमिन प्रतीक जाधव आणि तेजस निलके यांचं चांगल्या प्रकारे योगदान भेटलं, कारण त्यांचं पण कॉन्टॅक्ट लांब पर्यंत आहे. त्यांनी पण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेशी, गाडा मालकांशी चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट मिळून आणि अखेर शंभू आणि नखऱ्याला हिंद केसरीचा किताब मिळवून दिलेला आहे. तर त्यांचं सगळ्यात प्रथमतः आभार मानतो. आणि खरं म्हणजे 4 बैलातनं तिकडे जाऊन 1 नंबर करणं जोक नाही, कारण 4 बैलामध्ये तो जुकाटात पळत होता, कांड्यावर पळत होता, पण पहिल्यांदाच तो हिंद केसरी मैदानामध्ये जाऊन हिंद केसरीचा मान घेतलेला तो शंभू. तर शंभूची मुलाखत कशी वाटली कमेंट करून सांगा. अजित भाऊ, तुम्हाला चांगल्या प्रकारे कॉल येत असेल ना ऍडमिनचे त्याच्यातून? हो, त्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांचं सहकार्य प्रतीक भाऊंचं आणि तेजस भाऊंचं शब्दात व्यक्त नाही करता यायचं. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, बाकी सोशल मीडिया, परत तुम्ही झाले शेखर भाऊ मोहिते, परत आपले नाद गावाकडचा हे युट्यूब चॅनल मार्फत जे काय आम्हाला सहकार्य झाले, आणि आपले जे पुणे जिल्ह्यातले जेवढे काही सोशल मीडियाद्वारे जे काही ग्रुप, इन्स्टाच्या अकाउंट, बाकी जे काही चॅनल वगैरे असतील त्यांच्या मार्फत भरपूर सहकार्य झालं व आमच्या शंभूला नखऱ्याला हिंद केसरी किताब मिळाला.